नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण आपल्या शेतामध्ये ज्या ठिकाणी अडसाळी लागवड केलेली आहे त्या ठिकाणी शेतकऱ्या माहितीसाठी व्हिडिओ तयार करतो आहे. तर ही आपण जी लागण बघतोय ही लागण गेल्या वर्षी आपण 13 जुलैला लागवड केलेली आहे. ही लागवड करण्यापूर्वी या ठिकाणी ऊसाचं खोडवा पीक होतं. खोडवा पीक निघून गेल्यानंतर पाला न पेटवता त्या पाल्याची आपण कुट्टी करून घेतली. पाला कुट्टी केल्यानंतर पाला चांगला कुजण्यासाठी त्याच्यावरती 2 पोती सुपरफॉस्फेट आणि 30 किलो युरिया टाकून घेतला आणि नांगड केली. नांगड करण्यापूर्वी प्रति एकर आपण त्याच्यामध्ये 30 किलो कृषी विद्यापीठाचे पाला कुजवणारे जीवाणूचा वापर केला आणि ताबडतोब नांगड करून घेतली. नांगरट केल्यानंतर 1 महिना आपण जमीन चांगली तापून दिली. त्याच्यानंतर आपण काय केलं, साधारणपणे प्रति दिवशी 350 ते 400 मेंढ्या याप्रमाणे 9 ते 10 दिवस आपण मेंढ्या बसवून घेतल्या. मेंढ्या बसवल्यानंतर आपल्याला कारखान्याची आपण लिक्विड मळी जी म्हणतो आपण ती मळी आपण प्रति एकर 15,000 लिटर याप्रमाणे टाकून घेतली आणि शेत परत नांगरून रोटरनं सरी पाडून घेतली. सरी पाडल्यानंतर ही सरी आपण जी सोडलेली आहे ती सरी 4.5 फुटाची सरी आहे. सरीमध्ये आपण हिरवळीचं पीक म्हणून ढ्यांच्या घेतलेला होता. प्रति एकर आपण 20 ते 22 किलो बियाणं आपण वापरलं आणि साधारणपणे 55 ते 60 दिवसाचं हिरवळीचं पीक झाल्यानंतर आपण जमिनीमध्ये गाडून घेतलं. गाडून घेत असताना काय केलं तर हा ढ्यांच्या जमिनीवर कापून घेतला आणि सरी टाकून घेतला आणि सरी वरंब्याची सरी करून घेतली आणि याच्यामध्ये आपण मग लागवड केली. त्याच्यामध्ये लागवड करत असताना 86-032 हा वाणा वापरला आहे आणि 1 डोळ्याची आपण लागवड केली. लागवड करत असताना सुरुवातीला रासायनिक बीजया केली. रासायनिक बीजया केल्यानंतर थोडा वेळ थांबून आपण जैविक बीजया केली. जैविक बीजया करत असताना आपण PSB आयसोटोबॅक्टर या जीवाणूंचा आपण वापर केला. जीवाणूंचा वापर केल्यानंतर आपण कांडीची लागवड केली. तर लागवड केल्यानंतर तणांचं नियंत्रण करण्यासाठी आपण ॲट्रायझिन 50 WP हे तणनाशक आपण वापरलं. लागवड करत असताना बेसल डोस म्हणून आपण या ठिकाणी सरीमध्ये एकरी 3 पोती सुपरफॉस्फेट, 1 पोत पोटॅश आणि 1 पोत युरिया टाकून घेतला आणि बैलाचं जे अवजार आहे त्याला आपण कुळं म्हणतो तो मारून घेतला आणि जेणेकरून टाकलेली खतं मातीमध्ये पूर्ण मिक्स होईल एवढाच याच्यामध्ये उद्देश होता. त्यानंतर सतत पाऊस असल्यामुळं आपल्याला बाळभरणी करता आली नाही. मोठी भरणी करत असताना या ठिकाणी आपल्याला 3 पोती सुपरफॉस्फेट, 2 पोती युरिया, 1 पोतं पोटॅश आणि 200 किलो निंबोळ पेंटचा आपण वापर केला. ही संपूर्ण खतं टाकून घेतल्यानंतर कोबोटा ट्रॅक्टरनं आपण भरणी करून घेतली. त्याच्यामध्ये कोबोटा ट्रॅक्टरनं रिवर्स मारल्यानंतर आपण नंतर रिझर मारला. रिझर मारल्यानंतर या ठिकाणी ऊसाला चांगली भर लागलेली आहे. सगळी खतं मुळाच्या कक्षेत आहेत आणि पाण्याचं नियोजन केलेलं आहे. याच्यामध्ये कसं आहे की आपल्याकडं पाण्याचं 1 HP सिंगल फेजवर हा ऊस आहे. आपल्याला ऊसाला भरपूर पाणी लागतं असं एक मत आहे. मात्र 1 HP सिंगल फेज अशा पद्धतीने चांगला ऊस येऊ शकतो हे आपल्याला दाखवणं हा एक आपला उद्देश आहे. सध्या एका चौरस फुटामध्ये 10 ते 12 ऊस आहेत. 10 ते 12 ऊस आहेत. शिवाय साधारणपणे 12 ते 17 कांडी ऊसाची आहे. एका कांडीची लांबी जवळ आपण म्हणलं काही ठिकाणी 6 इंच आहे, काही ठिकाणी 9 इंच आहे. कांडीची जाडी चांगली आहे. साधारणपणे एका चौरस फुटामध्ये 10 ते 12 ऊस आपण जर म्हणलं तर आपल्याला प्रति एकर 100 ते 120 टन ऊस निघू शकतो. अशा पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं नियोजन केल्यानंतर ऊसाचं उत्पादन चांगल्या पद्धतीने निघू शकतं. आता परवाच या ठिकाणी ऊसाचा गेले 8 ते 10 दिवसापूर्वी ऊसाचा पाला काढून घेतला आहे. पाला काढून घेतल्यानंतर थोडीशी हवा चांगल्या पद्धतीनं खेळती राहते, कांडी चांगल्या पद्धतीने वाढते, कांडीचा आकारही वाढतो. म्हणून वाळलेला जो पाला आहे तो संपूर्ण काढून घेतलेला आहे. धन्यवाद. पिकाची चांगली वाढ होण्यासाठी, कांडीची लांबी वाढण्यासाठी, जाडी वाढण्यासाठी आपण संजीवकाचे 5 फवारण्या याच्यावरती घेतल्या. त्याच्यामध्ये 6B,
त्याच बोर GA हा ही घेतलेला आहे. त्याचं द्रावण जर आपण विचार केला तर 40 ppmचं घेतलं होतं. पहिली फवारणी आपण जी घेतली ती 45 दिवसांनी घेतली, दुसरी फवारणी आपण 60 दिवसांनी घेतली, तिसरी फवारणी 85 दिवसांनी, चौथी फवारणी 105 दिवस आणि पाचवी फवारणी 120 दिवसांनी घेतली. या फवारणीमुळं अतिशय चांगल्या पद्धतीची वाढ आपल्याला दिसून येत आहे. आपण ज्या शेताला पाणी पुरवठा करतोय, जे बोर आहे, हे जे बोर आहे हे फक्त 140 फूटच आहे. 140 फुटाच्या खाली गेलं तर काळी माती लागल्यामुळं आपण पुढं खोदण्याचं बंद केलं. याच्यामध्ये आपल्याला साधारणपणे 15 फेब्रुवारीपर्यंत चांगला पाणीपुरवठा होतो. त्याच्यानंतर मात्र आपल्याला ऊसाला पाणी देताना 2 तास बंद आणि 1 तास चालू अशा पद्धतीचं नियोजन करावं लागतं. आणि दुसरी गोष्ट, या बोरचं पाणी 8 दिवस एका बाजूला आणि 8 दिवस दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीचं नियोजन आहे. हे असं कमीत कमी पाण्यावरती ऊसाचं नियोजन आपण केलेलं आहे. याच्यामध्ये टायमर बसवलेला आहे, त्याच्यामुळं आपल्याला थोडंसं काम सोपं झालं आहे. या संपूर्ण शेताला 1 HP सिंगल फेजनं पाणीपुरवठा आहे. फेब्रुवारीपासून पाण्याचं पुरवठा कमी होत असल्यामुळं आपण या ठिकाणी शेताच्या मध्यभागी 2.5 इंची पाईपलाईनला चाव्या बसवून 2 ठिकाणी 2 भाग केलेत. त्यामुळं 8 दिवस एका बाजूला आणि 8 दिवस दुसऱ्या बाजूला असं पाण्याचं नियोजन आहे.